नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असेल. तर आज आपण एक ब्लाऊजची बॅक नेक डिझाईन बघतोय. तर उंची आहे 14, म्हणजे 13ची उंची प्लस 1 इंच. शोल्डर आहे 5.5, मुंडा आहे 6 आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण घेतला आहे कॅनव्हसवर गळा घेतला आहे आपण 9.5 आणि इथे 2.5 रुंदी घेतलेली आहे. या प्रकारे आपण टिक करून घ्यायचे जेणेकरून आपलं मेजरमेंट चुकायला नको. आणि एक स्ट्रेट लाईन आपण करून घ्यायची आहे ज्याने आपल्याला आकार व्यवस्थित देता येतो. तर या प्रकारे आपण स्ट्रेट लाईन करून पुढे 1 इंच वाढवून घेतो आहे आकार देण्यासाठी. आपल्या गळ्याच्या रुंदीनुसार असतो आणि इथे मी 7 इंचावर मार्क करते. 7.5 वर करते आहे आणि क्रॉसमध्ये लाईन करून घेते, कारण की आपण जो गळा बनवतो तो ह्याच पद्धतीने आहे. आणि साईडने आता मार्जिन सोडायचे आपल्याला. 1.5 इंच सोडते मी. काही जण 1 इंचही सोडू शकतात, पण इथे 1.5 इंच सफिशियंट असतं, त्यामुळे 1.5 इंच सोडते. आणि आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. या प्रकारे अर्धा इंच वरती सोडून मग पिन लावून घेतलेली आहे मी आणि या प्रकारे कट केलंय. तुम्ही बघू शकता. आता अस्तर घेतलेलं आहे मी, जे आपण ब्लाऊजचं अस्तर आहे कट केलेलं ते घेतलंय. आणि गळा आता आपण पिनने स्टिच करतोय जेणेकरून तो हलणार नाही. आता प्रेस करून घेतल्यानंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला गळा ठेवायचा आहे. खालून सरळ फॅब्रिक मेन ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा गळा ठेवायचा आहे. गळा वरती यायला पाहिजे आणि पिनने सिक्युअर करायचे जेणेकरून हलणार नाही. आणि आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे. कोणे वगैरे व्यवस्थित स्टिच करायचे, घाई करायची नाहीये. आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, थोडंसं मार्जिन सोडून. आणि आता नॉचेस करून घ्यायचे आहे आपल्याला, जेणेकरून गळा पलटी करताना व्यवस्थित पलटी होतो. आणि आता गळा आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दाबटीप टाकायची आहे याच्यावर, जेणेकरून गळा एक सेट होऊन जातो आपला. आणि आता पूर्ण ब्लाऊजला शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. आणि सगळं एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, फिनिशिंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता टक्सचे पॉइंट काढायचे आहे. आणि आता टक्स मारून घेऊया आपण. अर्धा ते 4.5 ते 5 इंच. इथे मी 5चा घेतलेला आहे, कारण मी पट्टी फोल्ड करणार आहे खालून, तर अर्धा इंच फोल्ड होईल माझा. तर दोघं साईडने मी टक्स मारून घेतलेले आहे. आणि इथे कॅनव्हास घेतलाय परत. आणि आपला रेडी असलेला गळा आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे पूर्ण. आता आखलेल्या गळ्यामध्ये वरती अर्धा इंच सोडून जी स्ट्रेट लाईन आहे त्याचं निम्मं करायचं आहे आणि त्याच्यावर टिक करायचे. निम्म्याच्याही निम्मे करून आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि क्रॉस करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला त्रिकोण बनवायचा आहे. मेजरमेंट एकसारखं राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आता साईडने आपल्याला 1 इंच आपण मार्जिन सोडतोय. आणि कट करून घ्यायचं आहे आपल्याला. जे आपण आखलेले तेवढंच कट करतोय.
बघू शकता आणि दोघं साईडने ठेवून बघा या प्रकारे आपल्याला आता अस्तर प्रेस करून घ्यायचं आहे, चिपकवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला काढून टाकायचा आहे, कट करायचा आहे. आणि आता मेन फॅब्रिकवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठेवून. बघू शकता थोडं थोडं मार्जिन सोडून मी स्टिच करून घेतले आणि कट करून घेतल्यानंतर परत नॉचेस लावायचे आणि पलटी करायचं आहे आपल्याला. आणि कोणत्याही टोकदार वस्तूने पूर्ण कोण त्रिकोणचे जे कोण आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि परत दाबटीप टाकायचे आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे सेट करून घ्यायचे आहे आणि सेट करताना आपण पिनांचा यूज करणार आहोत, पिना लावणार आहोत. स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि डबल साईडने स्टिच करायचं आहे. पुन्हा ब्लाऊज रेडी झालेलं आहे आपलं. तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तर असे ब्लॉग आवडले तर मी नक्की घेऊन येईल. आणि मध्ये आपण बटन स्टिच केले, कसं वाटतंय गळा